सो लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे परफॉर्मन्स ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. दॅट मीन्स इफिशियन्सी अँड रेग्युलेशन आपण फाइंड आउट करत होतो. त्याचं डेरिवेशन आपल्याला किंवा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचे, देन त्याचे वेक्टर डायग्राम ड्रॉ करायचे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल डेरिवेशन ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन. ठीक आहे. सो शॉर्ट ट्रान्समिशन लाईन साठी आपण इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम ड्रॉ केली होती. याच्यामध्ये रेझिस्टन्स अँड युअर इंडक्टन्स. ठीक आहे. आपण सिरीज मध्ये RL सिरीज सर्किट अज्युम केलेलं आहे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये. इट हॅज ओनली रेझिस्टन्स अँड इंडक्टन्स, दॅट इज रिएक्टन्स. याच्यामध्ये शॉर्ट मध्ये आपण कॅपॅसिटन्स अज्युम करत नाही. ठीक आहे. VS इज द सेंडिंग एंड व्होल्टेज आणि VR इज द रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. आणि इकडे तुम्ही लोड कनेक्ट केलेला आहे रिसिव्हिंग एंडला. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपल्याला याची फेजर डायग्राम ही झाली इक्विव्हॅलेंट सर्किट. फ्रॉम दिस इक्विव्हॅलेंट सर्किट यू हॅव टू ड्रॉ फेजर डायग्राम. ठीक आहे. आपण फेजर डायग्राम ड्रॉ केली होती. either you can take current as a reference or voltage as a reference. आपण एक तर करंट रेफरन्स घेऊ शकतो किंवा व्होल्टेज रेफरन्स घेऊ शकतो. आता याच्यामध्ये बघू शकतो आपण. ठीक आहे. इथे आपण करंट रेफरन्स घेतलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ही लाईन ड्रॉ केली करंट I. ठीक आहे. करंट रेफरन्स घेतला. देन फ्रॉम रिसिव्हिंग एंड आपल्याला फेजर डायग्राम ड्रॉ करायची रिसिव्हिंग एंड कडून, कारण आपल्याला फाइंड आउट करायचं सेंडिंग एंड व्होल्टेज. वी हॅव टू फाइंड VS फाइंड करायचं. दॅट्स वाय आपण रिसिव्हिंग एंड पासून फेजर डायग्राम ड्रॉ करायला स्टार्ट करतोय. ठीक आहे. सो I ड्रॉ केला टोटल करंट. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे इन केस ऑफ रेझिस्टिव्ह सर्किट, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट मध्ये युअर करंट अँड व्होल्टेज आर इन सिरीज. तर तुमचं करंट आणि व्होल्टेज सिरीज मध्ये असतो. बट हे सर्किट कोणतं आहे तुमचं? RL सिरीज सर्किट आहे. सर्किट कोणतं आहे? RL सिरीज सर्किट आहे. दॅट इज नथिंग बट इंडक्टिव्ह सर्किट आहे. ठीक आहे. इंडक्टिव्ह सर्किट मध्ये यू कॅन से this current will lags voltage by some angle. म्हणजे व्होल्टेज करंटला लॅग करतोय, म्हणजे तुमचा व्होल्टेज करंटला करंट व्होल्टेजला लॅग करतोय. आणि या केसमध्ये त्याच्या अपोजिट म्हणू शकता तुम्ही, व्होल्टेज लीड्स करंट बाय अँगल फाय. ठीक आहे. व्होल्टेजच्या टर्म मध्ये म्हणायचं झालं तर व्होल्टेज लीड करेल, करंटच्या टर्म मध्ये म्हणायचं झालं तर करंट लॅग करेल. ठीक आहे. समजते ना? करंट विल लॅग व्होल्टेज बाय सम अँगल फाय इन केस ऑफ इंडक्टिव्ह सर्किट. जर आपल्याला हेच व्होल्टेजच्या टर्म मध्ये म्हणायचं झालं तर व्होल्टेज लीड्स करंट बाय अँगल फाय. ठीक आहे. सो त्यामुळे हा इथं तुमचा व्होल्टेज VR ड्रॉ करणार आहे. व्होल्टेज VR नथिंग बट रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. ठीक आहे. हा VR लीड करतोय करंटला बाय अँगल फाय R. ठीक आहे. किंवा करंट लॅग्स VR बाय अँगल फाय R. ठीक आहे. हे दोन ड्रॉ केले. देन आपल्याला या रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप फाइंड आउट करायचा आहे. सो आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दिस रेझिस्टर इज I into R. दॅट इज IR ड्रॉप, करंट इंटू रेझिस्टर. सो IR ड्रॉप ड्रॉ करायचा. तर तुम्हाला माहिती आहे प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट मध्ये व्होल्टेज अक्रॉस दिस रेझिस्टर इन फेज विथ करंट. ठीक आहे. ते करंटच्या फेज मध्ये असणार, म्हणजे हे करंटची जी लाईन आहे त्याला पॅरलल लाईन आपल्याला IR ची ड्रॉ करायची. ठीक आहे. या करंटला पॅरलल लाईन आपण IR ची ड्रॉ केली. ठीक आहे. दॅट इज IR इन पॅरलल विथ I. ठीक आहे. देन याच्या अक्रॉसचा ड्रॉप ड्रॉ करायचा आपल्याला. सो करंट इंटू XL, दॅट इज इंडक्टिव्ह रिएक्टन्स. करंट इंटू XL आपण ड्रॉ करणार आहे. आता इंडक्टिव्ह प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट मध्ये तुमचं करंट लॅग होतो एक्झॅक्टली 90 डिग्रीने. दॅट्स वाय दिस I इंटू XL ड्रॉप, हा I इंटू XL ड्रॉप एक्झॅक्टली 90 डिग्री परपेंडिक्युलर टू द IR ड्रॉप. ठीक आहे. IR ड्रॉपला 90 डिग्री हा तुमचा XL ड्रॉप असणार आहे. देन या दोन्हींचा IR प्लस I इंटू XL या दोन्हींची ऍडिशन केली तर आपल्याला काय भेटणार आहे? टोटल इम्पेडन्स ड्रॉप I इंटू Z, करंट इंटू इम्पेडन्स. ठीक आहे. दिस इज टोटल ड्रॉप. हा झाला टोटल ड्रॉप. आता देन हा जो शेवटचा पॉइंट आहे आणि हा स्टार्टिंग पॉइंट आहे, या दोन्हींना जॉईन केलं तर आपल्याला भेटणार आहे टोटल सप्लाइड व्होल्टेज. ठीक आहे. सो इथे फॉर्म्युला दिलेला आहे आपला VS इक्वल्स टू म्हणजेच काय? VR, दिस VR रिसिव्हिंग एंड व्होल्टेज प्लस IR करंट इंटू रेझिस्टर, दॅट इज व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दिस रेझिस्टर. म्हणजे या रेझिस्टरच्या अक्रॉस किती व्होल्टेज कमी होतंय, ड्रॉप होतंय, दॅट इज नथिंग बट IR. आणि हा इंडक्टरच्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप होतंय, विच इज नथिंग बट IXL. VR प्लस IR प्लस IXL विल गेट VS, दॅट इज सेंडिंग एंड व्होल्टेज. ठीक आहे. हे आपण ड्रॉ केलेलं आहे. देन नेक्स्ट आपल्याला याच्यामध्ये ऍडिशनली आपल्याला रेग्युलेशन, ठीक आहे, रेग्युलेशन अँड इफिशियन्सी फाइंड आउट करायची.
ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी ट्रायंगलला नाव दिले. स्टार्टिंग पॉइंट हा ओ घेतलाय. ठीक आहे. ओ इथे पॉइंट घेतला ई, इथे डी, हा बी, हा ए आणि हा इकडे सी. ठीक आहे. म्हणजे हे पॉइंटला नाव देऊन घेतलेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये नेक्स्ट आपल्याला अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम, ठीक आहे, पायथागोरस थिअरम अप्लाय करायचा आहे. सो तुम्हाला सांगितलंय सगळे पॅरामीटर्स किंवा जे नोटेशन्स आपण यूज केलेले आहेत ते सांगितले. व्ही आर नथिंग बट रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, व्ही एस नथिंग बट सेंडिंग एंड व्होल्टेज, आर इज द लूप रेजिस्टन्स, देन एक्सएल इज द लूप रिएक्टन्स, फाय आर इज द रिसिव्हिंग एंड पॉवर अँगल. ठीक आहे. फाय म्हणजे काय, हा तुमचा अँगल आहे. हा फाय आर म्हणजे काय, रिसिव्हिंग एंडचा आहे. ठीक आहे. रिसिव्हिंग एंड पॉवर अँगल. फाय एस नथिंग बट सेंडिंग एंड पॉवर अँगल. ठीक आहे. सो याचा कॉस घेतला, कोसाइन ऑफ फाय आर इक्वल्स टू रिसिव्हिंग एंड पॉवर फॅक्टर आणि कॉस ऑफ फाय एस नथिंग बट सेंडिंग एंड पॉवर फॅक्टर. ठीक आहे. कॉस फाय हा तुमचा पॉवर फॅक्टर असतो. फाय आर घेतला, रिसिव्हिंग एंडचा पॉवर फॅक्टर झाला. कॉस फाय एस घेतला, सेंडिंग एंडचा पॉवर फॅक्टर झाला. ठीक आहे. नेक्स्ट आय इज द करंट इन सर्किट और करंट इन लोड. आता हा जो ट्रायंगल आहे, ठीक आहे, या ट्रायंगलला आपल्याला पायथागोरस थिअरम अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. सिंपली पायथागोरस थिअरम तुम्हाला माहिती आहे कसा अप्लाय करतो. ठीक आहे. यू हॅव टू अप्लाय पायथागोरस थिअरम टू दिस राईट अँगल ट्रायंगल. कोणत्या ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. दिस ट्रायंगल ओ डी आणि हा सी. हा जो ट्रायंगल आहे याला आपल्याला पायथागोरसचा थिअरम अप्लाय करायचा. हा वरचा पॉइंट आहे सी. ठीक आहे. ओडीसी ट्रायंगल ओडीसी ला आपल्याला पायथागोरसचा थिअरम अप्लाय करायचा. सो तुम्हाला माहिती आहे पायथागोरस थिअरम, युअर हायपोथेनस इक्वल्स टू, म्हणजे ही तुमची हायपोथेनस आहे, इक्वल्स हायपोथेनसचा स्क्वेअर इक्वल्स टू दॅट इज ओसी स्क्वेअर, दिस साइड या साइडचा स्क्वेअर इक्वल्स टू ओडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर. ठीक आहे. मग इथे तुम्हाला दिसत असेल ओसी स्क्वेअर इक्वल्स टू ओडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर. या ट्रायंगलला आपण पायथागोरस थिअरम अप्लाय केला. सो विल गेट ओसी स्क्वेअर इक्वल्स टू ओडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर. ठीक आहे. देन याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ओडी म्हणजे काय, ओ आणि डी हे दोन पार्ट मध्ये डिवाइड केले, ओई प्लस ईडी. ठीक आहे. ओई प्लस ईडी. सेम डीसी ला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलंय, डीबी प्लस बीसी. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण फाइंड आउट केलं डीबी इक्वल्स टू व्ही आर साइन फाय आर अँड ओई इक्वल्स टू व्ही आर कॉस फाय आर. ठीक आहे. या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्यात, या इक्वेशन मध्ये पुट करायच्यात. सो फर्स्ट ऑफ ऑल ओसी. ठीक आहे. ओसी स्क्वेअर इक्वल्स टू, ओसी स्क्वेअरच्या जागेवर काय टाकलं आपण, व्हीएस. सो ओसी ची व्हॅल्यू आहे व्हीएस. सो दॅट्स वाय व्हीएस स्क्वेअर इक्वल्स टू देन ओई. ओईची काय व्हॅल्यू आहे, व्ही आर कॉस फाय. मग ओईच्या जागेवर इथे व्ही आर कॉस फाय आर पुट केला प्लस ईडी ची व्हॅल्यू काय आहे, ईडी इक्वल्स टू आय आर. सो आय आर पुट केला ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, ऍज इट इज प्लस डीबी. डीबी ची व्हॅल्यू काय आहे, व्ही आर साइन फाय आर प्लस इथे पुट केली व्ही आर साइन फाय आर प्लस बीसी ची व्हॅल्यू काय आहे, आय इन टू एक्सेल. ठीक आहे. आपण फाइंड आउट केलेली एक डायग्राम वरनं आय इन टू एक्सेल ती व्हॅल्यू पुट केली ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. हे इक्वेशन आपल्याला भेटलं. हे आज सगळ्या व्हॅल्यूज याच्यामध्ये पुट केल्यानंतर. ठीक आहे. देन या इक्वेशनचा डायरेक्टली स्क्वेअर रूट घ्यायचा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, दोन्ही बाजूचा. व्ही एस स्क्वेअर इक्वल्स टू म्हणजे लेफ्ट साइडचा आणि राईट साइडचा एलएचएस आणि आरएचएस चा स्क्वेअर रूट घेतला. ठीक आहे. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर व्ही एस स्क्वेअर आहे झाला व्ही एस इक्वल्स टू हे तुमचं स्क्वेअर रूट मध्ये जाणार आहे सगळं. मग इथे आला स्क्वेअर रूट ऑफ ब्रॅकेट मध्ये व्ही आर कॉस फाय आर प्लस आय आर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस व्ही आर साइन फाय आर प्लस आय इन टू एक्सेल ब्रॅकेट स्क्वेअर. This is the formula for calculation of sending end voltage. म्हणजे आपण या फॉर्म्युलाचा यूज करून आपण सेंडिंग एंड व्होल्टेज फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेंडिंग एंड व्होल्टेज. आता आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेज माहित नसतं, आपण रिसिव्हिंग एंड व्होल्टेज माहिती आहे. घरामध्ये जे व्होल्टेज येत आहे 230 वोल्ट 440 वोल्ट किंवा 11 kV हे माहिती आहे आपल्याला. या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला घरापर्यंत किती व्होल्टेज येत आहे दॅट voltage we can find. ठीक है. This is your formula for calculation of sending end voltage.
ठीक आहे. देन सेंडिंग एंड व्होल्टेज माहित झालं. देन यू हॅव टू फाइंड व्होल्टेज रेग्युलेशन. ठीक आहे. आता व्होल्टेज रेग्युलेशनची सिंपल डेफिनेशन आहे. ठीक आहे. परसेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन इज द difference between sending end voltage and receiving end voltage divided by receiving end voltage into 100. This is the formula for percentage voltage regulation. ठीक आहे. आता व्होल्टेज रेग्युलेशन काय असतं एक्झॅक्टली? इट इज द चेंज इन टर्मिनल व्होल्टेज. म्हणजे टर्मिनल व्होल्टेज चेंज होतं फ्रॉम सेंडिंग एंड टू रिसिव्हिंग एंड. ठीक आहे. आता सेंडिंग एंड म्हणजे काय? ज्या जनरेटिंग स्टेशन पासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट केलेली आहे ते झालं तुमचं सेंडिंग एंड बोर्ड. ठीक आहे. सेंडिंग एंड पॉइंट तो सेंडिंग एंड आहे आणि आपला जो कंझ्युमर आहे विच इज नथिंग बट युअर रिसिव्हिंग एंड. म्हणजे जो सेंडिंग एंड पासून रिसिव्हिंग एंड पर्यंत जी पॉवर ट्रान्समिट केली जाते त्याचं जे व्होल्टेज आहे त्या दोन्ही व्होल्टेजचा डिफरन्स घेतला. ठीक आहे. विच इज नथिंग बट युअर पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन. ठीक आहे. किंवा याला असं बोलतात चेंज इन टर्मिनल व्होल्टेज फ्रॉम सेंडिंग एंड टू रिसिव्हिंग एंड विच इज नोन ॲज व्होल्टेज रेग्युलेशन. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? देन याचा फॉर्म्युला आहे आपण फाइंड आउट करतो व्होल्टेज रेग्युलेशन VS मायनस VR अपॉन VR इंटू 100. दिस इज द फॉर्म्युला फॉर पर्सेंटेज रेग्युलेशन. आता रेग्युलेशन कोणतं बेटर राहतं? तर बेटर रेग्युलेशन म्हणजे काय? जेवढं तुमचं रेग्युलेशन कमी. ठीक आहे. जेवढं रेग्युलेशन कमी तुमचं इफिशियन्सी तेवढी जास्त. तर रेग्युलेशन कमी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल सेंडिंग एंडला तुम्ही 11 kV सप्लाय केलेला आहे आणि रिसिव्हिंग एंडला तुम्हाला 11 kV ॲज इट इज भेटतंय. म्हणजे सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंड मधल्या व्होल्टेजचा डिफरन्स किती आहे याच्यामध्ये? 0 आहे. म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशन बेटर आहे. ठीक आहे. म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशन बेटर आहे. जर तुम्ही सेंडिंग एंडला जर 11 kV सेंड करताय आणि रिसिव्हिंग एंडला तुम्हाला 5 kV भेटतंय. ठीक आहे. सेंडिंग एंडला तुम्ही सेंड करताय 11 kV आणि रिसिव्हिंग एंडला भेटतंय 5 kV. ठीक आहे. तर डिफरन्स किती आहे त्याच्यामध्ये? 6 kV चा डिफरन्स आहे. ठीक आहे. विच इज नथिंग बट युअर हायर रेग्युलेशन. हायर रेग्युलेशन म्हणजे काय? दॅट लॉसेस इन द ट्रान्समिशन लाईन इज मोर. जे काय ट्रान्समिशन लाईन मध्ये लॉसेस आहेत ते खूप जास्त आहेत. आता लॉसेस जास्त म्हटल्यानंतर ट्रान्समिशन इफिशियन्सी काय असणार आहे? ऑब्व्हियसली कमी असणार आहे. ठीक आहे. जेवढं जास्त रेग्युलेशन तेवढी इफिशियन्सी कमी. जेवढं रेग्युलेशन कमी तेवढी इफिशियन्सी जास्त. दॅट्स वाय युअर व्होल्टेज रेग्युलेशन शुड बी ॲज लो ॲज पॉसिबल. ठीक आहे. जेवढं व्होल्टेज रेग्युलेशन कमी तेवढं चांगलं. ठीक आहे. दॅट्स वाय इट इज शुड बी ॲज लो ॲज पॉसिबल. सो नेक्स्ट आहे डेरिव्हेशन ऑफ पर्सेंटेज इफिशियन्सी. म्हणजे इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता इफिशियन्सी सर्वांना माहिती असते की आउटपुट अपॉन इनपुट. ठीक आहे. कसलं तरी आउटपुट आहे आणि त्याचं इनपुटने डिवाइड केलं विल गेट इफिशियन्सी. सिमिलरली इन ट्रान्समिशन लाईन आउटपुट म्हणजे काय? तुमची रिसिव्हिंग एंडची पॉवर. ठीक आहे. इफिशियन्सी इज द रेशो ऑफ रिसिव्हिंग एंड पॉवर टू द सेंडिंग एंड पॉवर. म्हणजे रिसिव्हिंग एंड पॉवरला आपण सेंडिंग एंड पॉवरने डिवाइड केलं विल गेट इफिशियन्सी. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला तुम्ही इथे बघू शकता. पर्सेंटेज इफिशियन्सी इक्वल्स टू, आता पॉवरचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे VI cos phi. ठीक आहे. पॉवरचा फॉर्म्युला आहे VI cos phi विच इज इन टर्म्स ऑफ रिसिव्हिंग एंड. जर आपल्याला रिसिव्हिंग एंडच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. रिसिव्हिंग एंडच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार? VR IR cos phi r. हा तुमचा रिसिव्हिंग एंड पॉवर आहे. सेम सेंडिंग एंड पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे VS IS cos phi r. ठीक आहे. हे तुमची फर्स्ट VR IR cos phi r म्हणजे तुमची रिसिव्हिंग एंडची पॉवर आहे. देन VS IS cos phi s म्हणजे तुमची सेंडिंग एंडची पॉवर आहे. इंटू 100 घेतला विल गेट पर्सेंटेज इफिशियन्सी. ठीक आहे. इफिशियन्सी नथिंग बट इट इज द रेशो ऑफ रिसिव्हिंग एंड पॉवर टू द सेंडिंग एंड पॉवर. ठीक आहे. देन नेक्स्ट तुमचं सेंडिंग एंड पॉवरला आपण या फॉर्म मध्ये लिहू शकतो. ठीक आहे. न्यूमरेटर ॲज इट इज ठेवला, रिसिव्हिंग एंड पॉवर ॲज इट इज आहे. फक्त याला चेंज करू शकता डिनॉमिनेटरला. ठीक आहे. तो कसा की तुमची रिसिव्हिंग एंड पॉवर प्लस लॉसेस. ठीक आहे. आता हे कसं? जेवढी पॉवर फॉर एक्झाम्पल तुम्ही 100 वॅट पॉवर तुम्ही सेंडिंग एंडला सेंड करताय. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये जनरेटिंग स्टेशन आहे. मुंबईमधून 100 मेगावॅट कन्सिडर करा. 100 मेगावॅट पॉवर आपण वाघोलीपर्यंत ट्रान्समिट करतोय. ठीक आहे. 100 मेगावॅट पॉवर आपण वाघोलीपर्यंत ट्रान्समिट केल्यानंतर 100 ॲज इट इज येणार आहे का? नाही. त्याच्यामध्ये काहीतरी लॉसेस होणार आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 10 मेगावॅटचे लॉसेस झाले.
मध्ये ट्रान्समिशन लाईन मध्ये आय स्क्वेअर आर लॉस झाले. ठीक आहे, ट्रान्समिशन लाईन लॉसेस म्हणजे 10 मेगावॅटचे लॉसेस झाले. म्हणजे वाघोली पर्यंत भेटलं आपल्याला 90 मेगावॅट. ठीक आहे, यू विल गेट 90 मेगावॅट. म्हणजे 100 मायनस 90 किती आला, 10 मेगावॅटचे लॉसेस झाले तुमचे. ठीक आहे, आपल्याला भेटलं रिसिव्हिंग एंडला भेटलं 90 मेगावॅट. ठीक आहे, सो याच्यामध्ये तुम्ही सेंडिंग एंडला in terms of receiving end power plus losses असंही लिहू शकता. So you can write sending end power equal to receiving end power plus losses. आता लॉसेस कोणते आहेत आपले, आय स्क्वेअर आर लॉस, जे ट्रान्समिशन लाईन मध्ये लॉसेस होतात, विच इज नथिंग बट आय स्क्वेअर आर. याला फॉर्म्युला मध्ये लिहिताना असं लिहिणार पर्सेंटेज इफिशियन्सी. ठीक आहे, हा याचं डिनोशन आहे. म्हणजे पर्सेंटेज इफिशियन्सीला नीटाने डिनोट करतात, नीटा. ठीक आहे, याला काय बोलतात, नीटा. विच इज इक्वल्स टू व्ही आर आय आर कॉस फायर. हा न्यूमरेटर ॲज इट इज ठेवला, व्ही आर आय आर कॉस फायर. फक्त डिनॉमिनेटरला काय चेंज केलं, रिसिव्हिंग एंड पॉवर प्लस लॉसेस. आता रिसिव्हिंग एंड पॉवर काय आहे आपली, व्ही आर आय आर कॉस फायर प्लस लॉसेस कोणते आहेत आपले, आय स्क्वेअर आर लॉस. ठीक आहे, दिस इज द फॉर्म्युला फॉर percentage efficiency of transmission line. You have to find percentage efficiency of the transmission line by using this formula. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना.